कल्पेश सापटे पालघर जिल्ह्याने एक नंबर, पालघर जिल्ह्याने एक नंबर, जिल्ह्याने एक नंबर, पालघर जिल्ह्याने एक नंबर, दोस्ती ग्रुपचं गाजतंय नाव, पालघर जिल्ह्याने एक नंबर, दोस्ती ग्रुपचं गाजतंय नाव, पालघर जिल्ह्याने एक नंबर, दोस्ती ग्रुपचं गाजतंय नाव, पालघर जिल्ह्याने एक नंबर, दोस्ती. हॅलो हॅलो चेक. सामन्याला सुरुवात संजय घरत स्ट्राईक. यावेळेला आपण पाहताय सलामीवीर म्हणून एका साईडला आपण पाहू शकाल कल्पित सापटे, तर संजय घरत ओपनिंग बॉलर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. सोनू सारखा खेळाडू चिंचोडी संघ आज खूप चांगल्या पद्धतीने खेळ केलाय दोन्ही संघांनी. खेळ तो वाचेल या तंत्रावर आजकालचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. आई चामुंडाई चषक 2024 सीझन 1 पर्व पहिलं आणि पहिल्याच पर्वामध्ये दमदार आणि शानदार आयोजन केलं गेलं या स्पर्धेच्या माध्यमातून. ऑल इज वेल. पहिलाच बॉल यावेळेला आखूड टप्प्याचा चेंडू होता, हुकच्या फटक्यात कन्वर्ट केला गेलाय. आउटफील्ड फास्ट आहे, सरळ चेंडू निघून जाईल. आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांच्या स्वागतासाठी सुस्वागतम. चौकार. संध्याकाळचं सत्र 5:15 वाजलेत आणि पहिल्याच बॉलवर जबरदस्त आक्रमकता दाखवली संजय घरतच्या या बॉलवर. डिलिव्हरी ही लेंथ खूप स्ट्रॉंग आहे. संजय घरत या लेंथला जेव्हा जेव्हा गोलंदाजी करतो ना त्यावेळेला फलंदाज डेफिनेटली बीट होणारच, हे मात्र सिद्ध करत असताना पाहायला मिळतो, कारण अनुभव आहे. सुनील रावत या संघाचे टीम मेंटॉर बनले गेलेत. चिंचोडी या संघाचे आपण पाहू शकतायत. भला मोठा प्रहार, जबरदस्त काय फटका खेळला, नजाकत भरा शॉट, झन्नाटेदार षटकार, 6 धावा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 10 वर जाऊन पोहोचली गेली. जबरदस्त अटॅकिंग मोड मध्ये येत असताना पाहायला मिळतोय. पहिलं षटक पॉवर प्लेचं आणि संजय घरत सारख्या गोलंदाजावर तुटून पडण्याचा यावेळेला निर्धार घेतला गेला. कारण जेव्हा एका चांगल्या गोलंदाजाला जेव्हा तुम्ही चांगली फलंदाजी करता, त्याला टार्गेट सेट करता, त्यावेळेला मात्र थोडासा दबाव जरूर असतो. इथून मात्र षटकार आल्यानंतर भावेश पाटील यांचं षटकाराने स्वागत केलं जातं. स्पर्धेचे आयोजक आहेत. पुन्हा एकदा बॉल तयार. बॅटचे एज घेत पाठीमागे चेंडू निघून जाईल, तत्पूर्वी कोणतीही धाव येणार नाही. संघाची धाव संख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 10. ऑन साइडला खूप चांगला फटका, फुलटॉस बॉल आहे. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू निघून जाईल. 6 धावन करता उदय मोहितेला बीट केलं. षटकार मिळाला 6. जबरदस्त अटॅकिंग मोड मध्ये येत असताना पाहायला मिळतोय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, परंतु इथे मात्र चेंडू कॅरी करत असताना पाहायला मिळतोय. झेल फलंदाज बॅक टू द डगआउट. गॉन. नंबर
नंबर वन तो यार पब्लिक म्हणते त्याला सुपरस्टार नंबर वन तो यार पब्लिक म्हणते त्याला सुपरस्टार 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 आपला भाऊ सुपरस्टार 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 आपला भाऊ सुपरस्टार 5 बॉल मध्ये जास्तीत जास्त धावा आल्या होत्या, परंतु शेवटच्या बॉलवर संजय घरतने विकेट मिळवली आणि दर्शवून दिलं यशस्वी आयुष्याचा प्रवास करताना काही गोष्टी सोडायच्या असतात. भूतकाळाचा पश्चाताप, भविष्य काळाची काळजी सोडली की वर्तमानातला आनंद कस्तुरीपेक्षा मौल्यवान असतो आणि तो मौल्यवान खेळाडू म्हणजे संजय घरत यांना आपण पाहू शकलात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 16 धावा. षटक क्रमांक पहिला कंप्लीट झाला. पहिल्या षटकामध्ये 16 धावा येत असताना ग्रेट बॅटिंग, खूप चांगली बॅटिंग केली. पहिल्या षटकामध्ये 5 बॉलमध्येच कल्पेश साफ्टेने जी सुरुवात केली होती ती अतिशय सुंदर पाहायला मिळाली. इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बैठकी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि सरळ चेंडू निघून जातोय. तर स्कायची आठवण करून देण्याचा मनसुबा बाळगला गेला होता, कारण आताच्या अलीकडच्या काळामध्ये हे फेवरेट शॉट झालेत. प्रत्येक फलंदाज या स्ट्रोकला लाईक करतो. खोलवर चेंडू होता ऑन साईडला, सोनूला मजबूर केलं, डबल माइंड मध्ये आणलं होतं. सुंदर क्षेत्ररक्षण प्राक्तन किनीच्या द्वारे. तत्पूर्वी सिंगल मिळते. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 17 या धावसंख्येवर. 17 रन्स ऑन दी बोर्ड. 2 बॉलचा खेळ झालाय. षटक क्रमांक दुसरं पाहायला मिळतं. गोलंदाज लैला, खूप चांगली प्रगती केली या खेळाडूने. अशाच प्रकारचे परफॉर्मन्स, सातत्याने चांगला सराव राहील तर एक शिवनसे गावातील नाव उज्ज्वल करेल. गुड डिलिव्हरी, खूप चांगला टप्पा, अचूक पद्धतीने चेंडूला या वेळेला आपण पाहू शकतायत सुरळीतपणे गॅदर केलं गेलं. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना परफेक्ट लैला मात्र या ठिकाणी रीड करतोय फलंदाजाला. फलंदाज कशा पद्धतीने खेळेल, त्याची स्टँडिंग पोझिशन बॅटिंगची कशी आहे, मिडल स्टंपवरून मात्र या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न करेल, शफल होईल का, मोठा फटका मारण्याच्या तयारीत आहे का, हे सर्व मूल्यांकन केलं जातं गोलंदाजाच्या द्वारे. यस, डेफिनेटली त्याच अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना सुपर डिलिव्हरी. संघाची धावसंख्या स्थिरावले. संघाची धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले ते 4. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर दुसरं हे प्रगतीपथावर पाहायला मिळतं. गोलंदाज सज्ज, गोलंदाजी मार्कवर. 2 चेंडू नंतर दबाव वाढला. संजय घरत कोणतीही मिस्टेक करणार नाहीये. फलंदाज बॅक टू द डगआउट. सतीश गॉन. ए खुद कोणी भी बादशाह किंग उसके सामने जीरो देखो ने भी बादशाह के जो उसके सामने जीरो सब कहते हैं उसको अपना रियल हीरो सब कहते हैं उसको अपना रियल हीरो थँक्यू. उद्याच्या दिवसात चौथा दिवस असेल आणि आई चामुंडाई चषक 2024 नवसीच्या मैदानात थरार रंगताना पाहायला मिळेल आणि त्यामध्ये पहिला सामना कुर्लाई कशीत वर्सेस वाघोबा जांभूळपाडा. दुसरा सामना वैतरणा बॉईज वर्सेस श्री गणेश घासकोपरी. कोसमाई खार्डे वर्सेस कोपर. वैतीपाडा वर्सेस श्रीराम कसराळी आणि युवा ग्रुप वाढी वर्सेस आदर्श फणसपाडा. अशा पद्धतीने उद्याचा शेड्यूल आपल्याला पाहायला मिळेल. वैतरणा गट ज्या पद्धतीने असतो त्या पद्धतीने गट नाहीये, परंतु एक गाव एक फॉर्मॅटला प्राधान्य दिलं गेलंय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. 19 या धावसंख्येवर 19 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. दुसरं षटक सफल ठरलं. पहिल्या षटकामध्ये 16 धावा कल्पेश सापटेने जी बॅटिंग केली होती ती अफलातून पाहायला मिळाली आणि दुसऱ्या षटकामध्ये अवघ्या 3 धावा खर्च करत 2 षटकांचा खेळ समाप्तीवर. संघाची धावसंख्या 19, लॉस ऑफ 2 विकेट. चला घाई करा, स्पीडअप करा जरा गेम. 19 धावा.
दोन षटकांचा खेळ समाप्ती अखेर धावांची गती चिंचोटी या संघाची 19 या धावसंख्येवर. अतिशय सुंदर आयोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतं. डोळ्याचं पारणं फिटणारं हे आयोजन, म्हणून या आयोजनाकडे पाहिलं जातं. पारदर्शकता कशी असावी, गोलंदाज सज्ज होईल कुणाल. आपल्या गोलंदाजी मार्कवर आदिनाथ एका साईडला पाहायला मिळतोय. स्ट्रॉंग बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं सोनू स्ट्राईक एंडकडे आहे, तर आदिनाथ नॉन स्ट्राईक एंडकडे पाहायला मिळतोय. उजव्या हाताने बॅटिंग करण्यासाठी सज्ज. ऑन साईडला फ्लिकचा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. फ्लिकचा फटका खेळण्याची तयारी होती, परंतु परफेक्ट बॅटचं एलिव्हेशन नव्हतं. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होऊ शकला नाही. मिस टायमिंग स्ट्रोक, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू वळला. एकदा वर्जित केली जाते आणि या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 20 वर जाऊन पोहोचली गेली. 20 रन्स ऑन द बोर्ड. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. चेंडू निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सरळ 6 धावन करता आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी आदिनाथच्या बॅटमधून येतोय कणखर दर्जेदार सनसनाटी षटकार. गाजवलाय सारा इलाका, दादाचं नेटवर्क हाय स्ट्रॉंग. गाजवलाय सारा इलाका, दादाचं नेटवर्क हाय स्ट्रॉंग. आहे एकटाच तो किंग, त्याच्या नावाचं हाय ट्रेंडिंग. आहे एकटाच तो किंग, थँक्यू. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते फलकावर 26 या धावसंख्येवर. 26 रन्स ऑन द बोर्ड लागल्या. त्यात ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना उदय मोहिते पुढे सरसावेल. तत्पूर्वी चेंडूला फील्ड करेल, फेकेल. एक धावनीची स्वरूपात रामा बॅकअपसाठी येतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 27 या धावसंख्येवर. 27 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. यस, व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या दबाव आहे कुणालवर. षटकार आल्यानंतर प्रत्येक गोलंदाजावर दबाव वाढताना पाहायला मिळतो. भूषण गोरेकर हे सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा बॉल तयार. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि यस टेकन. गुड कॅच. फलंदाज बाद. हे चुकला नाही कुणा पुढं अन झुकणार नाही कधी. अर झुकला नाही कोणा पुढं आणि झुकणार नाही कधी. तुमचं नाव येतं साऱ्या आधी, चर्चा तुमचीच मार्केट मध्ये. तुमचं नाव येतो साऱ्या आधी, चर्चा तुमचीच मार्केट मध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 28 वर जाऊन पोहोचले गेले. 5 एकंदरीत 4 बॉलचा खेळ समाप्तीवर झालाय. बंटी आम्हाला माहिती देत असताना समीर यावेळेला आपण पाहतायत आणि साहिल पाटील, तर अनुराग चव्हाण अँड मोनित कुडू एक कॅमेरामॅनची भूमिका निभावताना पाहायला मिळत आहेत. वन ऑफ द बेस्ट कॅमेरामॅन. अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट. बॅकफुटला जात असताना काय कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळाला. सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावन करता. ग्लोरियस शॉट. एक्सलंट अँड ब्युटिफुल चौकार. हिरोपेक्षा कमी नाही, फॅन फॉलोविंग त्याची कडक आहे. हिरोपेक्षा कमी नाही, फॅन फॉलोविंग त्याची. वेलकम बॅक. संघाची धावसंख्या 32 वर जाऊन पोहोचली गेली. 32 रन्स. उलटॉस बॉल मात्र या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने झेल टिपला गेला. फलंदाज बाद होताना शेवटच्या बॉलवर मिळते विकेट. 3 षटकांचा खेळ. अखेरीस 32 धावा फलकावर. फलंदाज बाद होण्याचा क्रम 4 गडी बाद 32. शांत झाली शालू झाली आता कुणाचं नाव. शांत झाली शालू झाली आता कुणाचं नाव. NS. आला बाबूराव आता आला बाबूराव. 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 आला बाबूराव आता आला बाबूराव.
संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 32 या धावसंख्येवर 32 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 3 षटकांचा खेळ अखेरीस 32 धावांवर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. ओमकार घरत आपल्या गोलंदाजी मार्कवर, एक लेफ्ट हँड बॅटर म्हणून ज्याची ओळख आणि उजव्या हाताने गोलंदाजी करण्याची शैली, राईट आर्म. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सूर्याची प्रखर किरणे ही मात्र आपल्याला पाहायला मिळतं, डोळ्यावर आली आणि इथे फलंदाज बाद आहे की नाही. आदिनाथ त्या ठिकाणी थोडेसे थांबले गेले होते. पाहायचंय थर्ड अंपायर रेफर केलं गेलंय. OUT आउट. फलंदाज बाद होताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 33. शेवटच्या 5 बॉलचा खेळ शेष राहिलाय. तेहतीस धावा फलकावर, 33 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. शेवटचे 5 बॉल शेष राहिलेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रमोद पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत 33 या धावसंख्येवर. पूर्ण दिवसाचं मात्र फळ कोणत्या संघाला मिळेल? कष्ट केलेत, प्रामाणिक कष्ट करत असताना आपण सातत्याने पाहिले या दोन्ही संघाला. आणि एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून 5-5, 4-4 षटकांचे सामने खेळवले जात आहेत. खऱ्या अर्थानं आयोजकांना मानाचा मुजरा असेल. फार कमी प्रमाणात लाखाच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलंय एवढे षटक खेळवली जातात, कारण जास्त संघ घेतात आणि आपण पाहिलेलं आहे 1-1, 2-2 षटकांपर्यंत ते सामने जातात. यावेळेला सिंगल मधून डबल कन्वर्ट केली गेली. सिंगल डबलला महत्व दिलं गेलंय. ॲज अ लिटल ॲज अ मिकल, थेंबे थेंबे तळे साचे असं म्हटलं जातं. आणि 1-1 रन्स क्रिकेटमध्ये लाईफलाईन आहे, संजीवनी म्हणून ओळखली जाते. त्या 2 धावा दुहेरीवर सॅटिस्फाईड राहिले. आणि म्हणतात ना, दिवसभराचे प्रामाणिक कष्ट, मन मोकळेपणाने हसत हसत राहणे आणि रात्रीचे कुटुंबासोबतचे सुखाचे 2 घास, ही संपत्ती ज्याच्याकडे आहे तो खरा आजचा श्रीमंत. आणि खऱ्या अर्थानं याच गोष्टी मायने राखतात क्रिकेटच्या इतिहासामध्ये सुद्धा. आपण सातत्याने आणि आयुष्यात सुद्धा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 35-35. सर बॅटने जरूर खेळला गेला. एकदा वर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न प्राक्तानकीने 1 हँडने अटेम्प्ट करत असताना दुसऱ्या धावेसाठी निघाले. तत्पूर्वी मात्र क्विकली चेंडू स्पर्श केला स्टंप्सला. आणि या वेळेला आपण पाहू शकतायत विरल नायर यांचं कोणताही संदेह नाही आहे मनामध्ये. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन, गॉन. थँक्यू, वेलकम बॅक. संघाची धावसंख्या फलकावर 36 वर जाऊन पोहोचली गेली. आई चामुंडाई चषक 2024 एक संकल्पना होती आयोजकांची. यंदाच्या वर्षात लाख मोलाची स्पर्धा भरवायची आणि ती राबवण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांचे खऱ्या अर्थानं हे रात्रंदिवस कष्ट आपण पाहतायत. आणि आज हे फुलून दिसत असताना मैदान ऑन साईडला अजय यादव आल्या आल्या मात्र खरपूस समाचार घेत असताना पाहायला मिळतोय. उदय मोहितेला बीट करत निर्णायक क्षणाला निर्णायक षटकार. उदय या वेळेला अजय यादवच्या बॅटमधून क्लास क्वालिटी दर्जाचा षटकार. कोणत्या सिच्युएशन मध्ये कसं खेळायचं हे अजय यादवला परिपक्वतेचं खेळ सातत्याने मात्र पाहायला मिळतोय. परंतु तदनंतर केलेला कमबॅक ओमकारने, बॉल फेकून झाले ते जवळजवळ आपण पाहू शकतायत. 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल असेल, या चेंडूवर टार्गेट सेट केलं जाईल. 42 धावा ऑलरेडी फलकावर आहेत स्कोर कार्डवर. अजय यादव
फुलटॉस बॉल तर सहजगत्या मात्र चेंडूला फेकून देतोय अजय यादव च्या बॅट मधून चिंचोटीचा ब्रँडेड षटकार 6 धावा. वॉट अ शॉट, मॅक्झिमम 6. $48-49 runs to win. 49 धावांचं लक्ष्य. 48 धावा फलकावर. घेऊया एक डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या, फिल्डिंग सजून घ्या. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच मार्गस्थ होतील विजयासाठी. 49 रन्स टू विन. अतिशय दमदार आणि शानदार आयोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतं. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. अंतिम अंतिम 6 मध्ये कोणता संघ क्वालिफाय होत असताना पाहायला मिळेल याकडे लक्ष असणार आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते फलकावर. 48-49 धावांचं लक्ष्य. श्री किशोर बबन कुडू आपण पाहत आहेत. कुमार उमेश मधुकर कुडू, श्री कृपेश पांडुरंग कुडू, श्री निखिल निलेश पाटील, कुमार आकाश अशोक पाटील, कुमार ऋतिक किशोर कुडू आणि सन्मान चिन्ह ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप केले गेले तर त्यांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. या संपूर्ण व्यक्तिमत्वांचं लाख लाख धन्यवाद. या मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 49 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय, प्राक्तन किनी आणि दीपक मडवी हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. इथून लयबद्ध व्हावं लागेल. अंतिम 6 मध्ये जर दरवाजे उघडायचे असतील, कारण ऑटोमॅटिकली दरवाजे उघडणार नाही आहेत यशाचे, त्यासाठी करावी लागेल प्रचंड मेहनत. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले गेले होते. मिडल स्टंपवरून जेव्हा ऑफ स्टंपला तुम्ही येता प्ले करण्याचा प्रयत्न करता त्यावेळेला मात्र तुम्ही एक अपेक्षित अशा नजरेने पाहता की पंच वाईट देतील, परंतु पंच सक्षम आहेत त्या ठिकाणी. पहिलाच बॉल डॉट ऑन साईडला खेळला गेलाय. क्रॉस बॅटचा उपयोग जरूर करण्याचा प्रयत्न केला गेला. आदिनाथ पुढे सरसावेल. आदिनाथ लोखंडे, या अगोदर आपण दिनेश लोखंडे यांना सुद्धा आपण पाहिलं क्रिकेट खेळताना. रवी यांना आपण पाहिलं. चांगलं क्रिकेट ज्यांच्या माध्यमातून सातत्यपूर्ण आपण पाहू शकलात. प्रमोदला आपण पाहतायत, भरपूर वर्ष या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. गणेश बनसोडेला आपण पाहतायत, गणीला. आज सुनील रावत मात्र या संघाचे टीम मेंटॉर सुद्धा आहेत आणि चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. त्यावेळेला 6 लाखाची स्पर्धा झाली, त्यावेळेला अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला कॉपरेट केलं होतं उमेळमानच्या मैदानात. आणि यंदाच्या वर्षात ती स्पर्धा होणार होती, परंतु पुढील वर्षात ते आपल्याला पाहायला मिळेल. 4 व्हीलर असेल
मॅन ऑफ द सिरीज. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 1 या धावसंख्येवर. बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झाला. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 1 या धावसंख्येवर. दिनेश गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली खूप चांगली स्पर्धा पार पाडली गेली होती. पुन्हा एकदा बॉल होता यार राईट मोर द विकेटने. गुड डिलिव्हरी. काय अजितने आज सकाळपासून जी गोलंदाजीमध्ये पकड निर्माण केले, अगदी खेळपट्टी त्याच्या प्रेमात पडलेली आहे. अशा पद्धतीने आज गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतं. दीपक मडवी स्ट्रगल करतोय. संघाची धावसंख्या 1 वर जाऊन पोहोचली गेले. आई चामुंडाई चषक अतिशय दमदार आणि शानदार आयोजन. या स्पर्धेचे आयोजक खूप चांगली मेहनत घेताना आपल्याला पाहायला मिळतात. कारण 7 दिवस या टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम. गुड डिलिव्हरी. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. अचूक टप्प्यावर भेदक मारा करणारा गोलंदाज अजित परिपूर्णतः फलंदाजाला रीड करतोय. तेव्हा रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करतो. दीपक मडवी यंदाच्या हंगामामध्ये थोडासा स्ट्रगल करताना पाहायला मिळतो. क्रिकेटमध्ये या गोष्टी येतच राहणार, परंतु खचून जायचं नसतं. स्वतःच्या मनाला एक जिंकण्याची उभारी घ्यायला हवी. नेव्हर गिव्ह अप. मी कधी हार मानणार नाही. हे जेव्हा शब्द तुम्ही फिट करतील त्यावेळेला तुमचा परफॉर्मन्स डेफिनेटली होईल. ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने बॉडम हँडचा उपयोग केला. कलात्मक फटका आहे गॅपमध्ये, मात्र क्षेत्ररक्षक दुरून येतील, चेंडूला स्टॉप करतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा डेफिनेटली पळून पूर्ण केल्या जात आहेत. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 3 या धावसंख्येवर. तीन धावा फलकावर पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 49 धावांचा पाठलाग करताना आता 15.33च्या सरासरीने विजयासाठी 46 धावाची आवश्यकता असेल. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 46 धावा होऊ शकतील. मी करेन. आत्मविश्वास फार महत्वाची भूमिका असणार आहे क्रिकेटच्या मैदानात. कोणत्या तरी एका खेळाडूला मात्र खूप संधी दौडून येताना आपल्याला पाहायला मिळेल. 11 खेळाडूंचा तो संघ पाहायला मिळतो. 11च्या 11 खेळाडूंना परफॉर्मन्स द्यावा लागतो क्रिकेटच्या मैदानात. कोणत्याही प्रकारची मात्र अपेक्षा न बाळगताना सातत्याने चांगलं क्रिकेट हे फक्त क्रिकेटच्या माध्यमातून खेळलं जातं. कारण आपण खेळतो आपल्या गावाच्या नावासाठी, आणि ज्या ज्या वेळेला मात्र आपण क्रिकेटमध्ये आपल्या गावाच्या नावासाठी खेळतो ना, तेव्हा एक वेगळीच प्रतिष्ठा पणाला लागलेली असते. आज चिंचोटी की शिवनसई असंच मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतात. कोणता संघ पुढे येताना पाहायला मिळेल, कोणत्या संघाला सॅटिस्फाईड मिळेल. आज तुम्ही प्रामाणिक कष्ट घेतले सकाळपासून दोन्ही संघांनी, तर त्याचं मात्र खऱ्या अर्थानं सार्थक कधी मिळेल, जेव्हा तुम्ही मात्र अंतिम 6चे दरवाजे ठोठावतील त्यावेळेला त्याचं सार्थक मिळेल. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला प्राक्तन किनीच्या बॅटमधून गुडघ्यावर बॅलन्स करत डिस्टन्स या ठिकाणी क्लिअर होणार नाहीये. खूप चांगला झेल टिपला गेला. फलंदाज बाद होताना बॅक टू द पवेलियन. प्राक्तन किनी गॉन. संघाची धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचले गेले. पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 3 या धावसंख्येवर. ऑन साईडला उदय मोहितीच्या बॅटमधून एक धाव तर निश्चित स्वरूपात पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेसाठी कोणताही प्रयत्न नाहीये. एका धावेनिशी संघ जाऊन पोहोचतोय तो फलकावर 4 या धावसंख्येवर. 49 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. चार धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. बॉल फेकून झाले ते 2. विजयासाठी 45 धावांचं टार्गेट. अजून सुद्धा 45 धावांचं लक्ष. चला थोडस स्पीडअप करा जरा गेम.
ऑन साईडला फटका तर चांगला आहे, गॅप मध्ये खेळला गेलाय, 2 क्षेत्ररक्षकांना भेदून निघून जाईल चेंडू. षटकाराकरिता फ्लॅट 6, ग्रेट टायमिंग. अगदी नवरा बरा गोपाळ बरा गोपाळ बरा गोपाळ. थँक्यू. खूप चांगला फटका होता, अप्रतिम. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट झाला, गुडघ्यावर बॅलन्स करत बॉटम हँडचा खूप चांगला वापर केला, परफेक्ट त्या चेंडूच्या सरळ रेषेमध्ये आला. आणि ज्या वेळेला तुम्ही चेंडूच्या मिरिटमध्ये खेळता त्यावेळेला डेफिनेटली षटकार चौकारांची आतषबाजी होते. ऑन साईडला खेळला गेला, क्षेत्ररक्षक पुढे सरसावले गेले होते, परंतु वन बाउन्सने चेंडूला फील्ड करतील, फेकी करतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा काही रोखू शकणार नाहीये. दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 12 या धावसंख्येवर. आता मात्र रिदम मध्ये येत असताना दीपक मडवी, ज्या वेळेला तुम्ही आउट ऑफ फॉर्म असता, परंतु एका इनिंगची, चांगल्या इनिंगची तुम्हाला खूप गरज असते आणि तीच चांगली इनिंग आता मात्र या ठिकाणी खेळली जाईल का याकडे लक्ष असेल दीपक मडवीचं. आणि ज्या वेळेला तुम्ही त्या प्रवासातून निघता त्यावेळेला डेफिनेटली माझा चांगला परफॉर्मन्स होईल याकडेच तुमचं लक्ष असतं. कॉन्सन्ट्रेशन न खसताना तुम्ही चांगली खेळी करणं हेच तुमचं मात्र ध्येय असावं लागतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 13 धावा. बॉल फेकून जाते ते जवळजवळ 5. आता येणारे बॉल आहेत 13 आणि 13 बॉलमध्ये विजयासाठी 36 धावेची आवश्यकता असेल. 13 बॉल आणि 36 धावा. 13 balls remaining and 36 runs required to win. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहत आहेत. आई चामुंडाई चषक 2024 हे शानदार आणि अप्रतिम आयोजन या स्पर्धेचं. ऑन साईडला हुकच्या फटक्यात कन्वर्ट केला, हलकासा शफल झाला आणि सरळ चेंडूला पाठवलं. फाईन लेग क्लिअर करणारा चौकार. संघाची धावसंख्या 17-32 धावेची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहे तुमच्याकडे 12 आणि 12 बॉल मध्ये 32 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. 16च्या ऍव्हरेजने आता प्रति षटकामागे खेळावं लागेल. आस्किंग रिक्वायर्ड रन रेट मात्र आता मायने राखताना आपल्याला पाहायला मिळतोय. 12 बॉल आणि 32 धावा हे सामन्याचं समीकरण. करंट रन रेटचा विचार केला तर 5.67चा, आतापर्यंत विचार केला तर 8.50चा करंट रन रेट. सतीश आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. 12 बॉल आणि 32 धावा हे सामन्याचं समीकरण. 12 बॉल 32 धावा, 49 धावांचं एक सुंदर टार्गेट सेट केलं गेलं. ते आतापर्यंत आपण पाहता शिवनसई संघ पहिल्या षटकामध्ये पडझड झाली होती, संघर्ष करत होते. आयुष्यात खूप काही स्वतःला संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशीबवान समजा, कारण परमेश्वर त्याच खेळाडूंना संधी देतो ज्यांच्यामध्ये ती क्षमता असते. आणि तेच मात्र या वेळेला आपण पाहतात खेळाडू आहेत. आता 12 बॉल 32 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. बॉल तयार, गुड डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू सतीशचा पाहायला मिळाला. सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये मिस्टर सोनू आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगली बॅटिंग राहिली, बॉलिंग राहिली चिंचोडी संघाची. या अगोदरच्या मॅचेस मध्ये आपण शिवनसई संघाची अप्रतिम गोलंदाजी पाहिली, परंतु शेवटच्या या मॅच मध्ये आतापर्यंत धावा ज्या खोऱ्याने वाहिल्या गेल्या संघाने, इथून मात्र फलंदाजाला अजून सुद्धा संधी आहे. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळतील का पाहायचं आहे. ऑन साईडला खेळला गेला, खूप चांगला फटका तर आहे. ऑन ड्राईव्ह खेळत असताना सिंगल मिळते, सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले ते 2. 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये विजयासाठी 31 धावेची आवश्यकता. 10 बॉल 31. दहा बॉल 31 धावा हे सामन्याचं समीकरण. पुन्हा एकदा सतीश आपल्या गोलंदाजी मार्कवर, उदय मोहिते सडपात बांधण्याचा खेळाडू असला तरी टायमिंग आहे या खेळाडूकडे. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, आदिनाथ फार पुढे जातोय आणि काय झेल टिपलाय, अप्रतिम. 10 ते 15 पावलं, 15 ते 16 पावलं मात्र या ठिकाणी रनअप करून सुंदर चेंडू कॅरी करत असताना याला म्हणतात प्रेझेन्स ऑफ माइंड, कॉन्सन्ट्रेशन, आय कोऑर्डिनेशन.
जजमेंट आणि हातांची सुंदर ओंजळ आपल्याला पाहायला मिळाली. परफेक्ट कॅच कसा असावा हे आदिनाथने यावेळेला दर्शवून दिलं गेलं. गुड कॅच ऑफ क्वालिटी बाय आदिनाथ लोखंडे. ग्रेट कॅच. झुल्यावर बैसून झुलली आई झुल्यावर बैसून झुलली झुल्यावर बैसून झुलाली आई झुल्यावर बैसून झुलती वडाला बांधलाय फुलांचा झोला त्यावर माऊली बसली वडाला बांधलाय फुलांचा झोला त्यावर माऊली बसली झुल्यावर बैसून झुलली आई झुल्यावर बैसून झुलली संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवर. 18 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. लैला इथून मात्र लैला काहीतरी करामत करेल का, इतिहास रचेल का पाहायचा आहे. परंतु लैलाचा खेळ समाप्तीच्या मार्गावर. गुड कॅच. कल्पेश त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते. चिंचोटी संघाने आतापर्यंत खूप चांगला खेळ दर्शवलाय. शिवनसई संघ स्ट्रगल करतोय कारण शेवटच्या सामन्यामध्ये तुमचा टॉस खूप मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट असतो आणि शिवनसई संघाच्या खेळाडूंनी ठरवलं होतं जर टॉस जिंकलो तर आपण सुद्धा बॅटिंग घेऊ कारण दमट थोडंसं वातावरण असतं. चेंडू ट्रॅव्हल अगदी सहजगत्या होत नाहीत. हवेची झुळूक थांबलेली असते आणि अशा वेळेला खेळपट्टी साथ देते ती गोलंदाजांना. कारण पहिलं जेव्हा सत्र असतं तेव्हा आपण पाहतो की थोडीशी जरूर सूर्याची प्रखर किरणे असतातच परंतु त्याबरोबर तुम्हाला हवेचा झोत सुद्धा साथ देत असतो आणि अशा वेळेला मात्र सेकंड इनिंगमध्ये तो दबाव वाढताना पाहायला मिळतो. विजयासाठी लक्षात असू द्या आता 8 बॉल आणि 8 बॉलमध्ये विजयासाठी 31 धावेची आवश्यकता आहे. संजय घरत कॅलिबर खेळाडू आहे, नो डाऊट चांगल्या पद्धतीने खेळी करेल का याकडे लक्ष असेल कारण या खेळाडूने भरपूर शिवनसई संघाला विन करून दिलेत. एक गेम चेंजर खेळाडू. 8 बॉल 31 धावा. बाउन्स केला होता जाणून बुजून उसळत्या चेंडूला त्यावेळेला खेळण्यासाठी तत्पर राहिले नव्हते. जेव्हा बाउन्स चेंडू होतो त्यावेळेला विकेट मिळण्याचे चान्सेस भरपूर असतात. उसळत्या चेंडूला कधी कधी खेळता येत नाही परंतु उसळत्या चेंडूला तुम्ही सहजगत्या कधी खेळू शकता. ज्या वेळेला स्लोवर वन चेंडू असतो त्यावेळेला जरूर खेळू शकतात. एक मीडियम फास्ट बॉलर असतो त्यावेळेला मात्र उसळत्या चेंडूला सहजगत्या आपण खेळू शकता परंतु वेगवान मारा आणि उसळता चेंडू यावर कॉट बँडचे जास्तीत जास्त चान्सेस झेल टिपण्याचे असतात. पुन्हा एकदा बॉलर तयार. इथून ऑन साईडला जरूर खेळला गेला. सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता. इथे कोणतीही चुकी करणार नाहीये. आदिनाथ लोखंडे पुढे सरसावतोय. कॅच नंबर 2. फलंदाज बाद दीपक मडवी. 3 षटकांच्या समाप्ती अखेर 19 धावा. विजयासाठी 6 बॉल 30 धावेची आवश्यकता. बॉल दुसरा हवाय. सहा बॉल मध्ये या रन चेस झाल्या तर 5,000 रुपयांचं कॅश प्राइज राजेश घरत यांच्याकडून. परंतु आता पहिल्याच बॉलवर उमेद यावेळेला जरूर सोडून दिले गेले. 5 बॉल 30 धावा सलग अनुक्रमे 5 षटकार ठोठावे लागतील तरच विजय निश्चित.
आजच्या दिवसात सुंदर खेळ आपण पाहू शकलात. उद्याच्या दिवसात आपल्याला शेड्यूल पाहायला मिळेल. चौथा दिवस उद्याचा दिवस आपल्याला पाहायला मिळेल आणि चौथ्या दिवसातील पहिली मॅच कुर्लाई कशीत. जर ऑनलाईन मॅचचा आनंद घेत असतील तर 9 वाजता तुम्ही ॲक्युरेट रिपोर्टिंग टाइम 9 वाजता 9:15 टॉस आणि 9:30 मॅच स्टार्ट. वाघोबा जांभूळपाडा 2 हात करेल वैतरणा बॉईज, 2 हात करेल श्री गणेश घासकोपरी, कोसमाई खाडी वर्सेस कोपर, वैतीपाडा वर्सेस श्रीराम कसराळी, युवा ग्रुप वाडी वर्सेस आदर्श फणसपाडा. अशा पद्धतीने उद्याचा दिवस 20 मार्चचा दिवस आपल्याला पाहायला मिळेल. अतिशय सुंदर हे डीजेपी मैदान आणि आयोजकांनी घेतलेले कष्ट, प्रचंड मेहनत, रात्रंदिवस झटले आणि खऱ्या अर्थानं अक्षरशः डोळ्याला झोप नाही, घर कमी आणि मैदान जास्त, हेच मात्र दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणूनच हे आयोजन अतिशय सुंदर पद्धतीने पाहायला मिळतं. आयोजकांना मानाचा मुजरा असेल. आई चामुंडाई चषकाच्या संपूर्ण आयोजक कमिटी यांना मानाचा मुजरा. औपचारिकता फक्त बाकी राहिले. शेवटचे 3 बॉलची फॉर्मॅलिटी आपण पाहू शकता. सोनू आपल्या गोलंदाजी मार्कवर येतोय. हळूहळू विजयाचा सुगंध दरवळत असताना पाहायला मिळेल. पंचांकडे दाद आणि यस डेफिनेटली फलंदाज ओमकार घरतला परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. शिवनसाई संघाने सुद्धा चांगला खेळ केला परंतु अपूर्ण प्रयत्न राहिले. क्रिकेटमध्ये हार जीत होतच राहणार परंतु खचून जायचं नसतं आणि अशा वेळेला यंदाचा हंगाम खूप चांगल्या पद्धतीने गेलाय आणि येणारा हंगाम सुद्धा गाजवतील. तर विन होत असताना क्वालिफाय होत असताना संघ पाहायला मिळतोय. अंतिम 6 चे दरवाजे प्रमुख त्या ठिकाणी आपण पाहू शकाल.